स्वामी विवेकानंदांच्या चरणी विनम्र अभिवादन करते। या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे आजभरीव ज्यांनी या अखिल भारतीय ग्राहक पंचायत चळवळीची सुरुवात केलेली आहे अशा बंधू माधवराव जोशी यांच्याही चरणी वंदन करते की ज्यांनी ही ग्राहक चळवळ आहे ती सुरू केलेली आहे। आणि आज या पालमच्या ममता विद्यालयामध्ये ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालम इथे या कार्यक्रमाचं आयोजन करणारे या महाविद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जे या व्यासपीठावर अध्यक्षाच्या भूमिकेमध्ये विराजमान आहेत आचार्य सर आणि या व्यासपीठावर विराजमान असलेले संपूर्ण सन्माननीय माझ्यासारखे मार्गदर्शक जे आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहेत या सर्वांची नाव इथे घेत बसत नाही। मी क्षमा मागते सर्वांची, कारण नाव घेताना असं काहीतरी चुका होतात, पहिल्यांदाच आपण सगळ्यांची नावं घेत असतो। तर आपण सर्व वंदनीय सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान आणि या सभागृहामध्ये विराजमान असलेले या शाळेचे कर्मचारी, या महाविद्यालयाचे कर्मचारी आणि माझ्या समोर बसलेले विद्यार्थी वृंद, बरंच तुम्हाला ग्राहक पंचायतीबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलं। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची भूमिका या तालुक्याच्या अध्यक्ष मोतीरामजी शिंदे सर यांनीही आपल्यासमोर विशद केली। तसंच परभणी जिल्ह्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष असलेले श्रीयुत करंजे जे खूप सक्षम असे कार्यकर्ते आहेत आमच्या ग्राहक पंचायतीचे, त्यांनीही तुमच्या समोर ही भूमिका विशद केली। हे 24 डिसेंबर हा जो आहे हा राष्ट्रीय ग्राहक दिन असतो आणि त्याला जोडून 24 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर पर्यंतचा हा आम्ही ग्राहक जागरण दिंडीचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत, आम्ही केलेला आहे। मी एक प्रांत पदाधिकारी या नात्याने इथे उपस्थित आहे, तसंच मी परभणी जिल्ह्याची पालक अधिकारी सुद्धा आहे ग्राहक पंचायतीची। तर माझं प्रांताचं दायित्व तुम्हाला सांगते आणि मी लगेचच माझ्या छोटेखानी मार्गदर्शनाला सुरुवात करते। मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची प्रांत पर्यावरण प्रमुख आहे, जसं इथे सन्माननीय आपल्या करंजे सरांनी आणि मोतीराम शिंदे सरांनी उल्लेख केला। प्रांत पर्यावरण प्रमुख, पर्यावरणाची आजची जी अवस्था आहे आपण सगळेजण जाणतो आहोत, आपण सगळेजण पाहत आहोत पर्यावरणाची काय अवस्था झालेली आहे आणि त्या प्रांतावरची पर्यावरणाची जी कार्यकारिणी आहे त्याचं मी दायित्व, माझं उत्तरदायित्व आहे। आणि पर्यावरणाचं प्रदूषण आपण कसं कमी करावं किंवा पर्यावरणाचं रक्षण संरक्षण कसं करावं या सगळ्या भूमिकांमधनं मला माझी भूमिका मांडावी लागते। सरांनी तुम्हाला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची काय भूमिका आहे ते तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं। मला 1-2 प्रश्न या विद्यार्थी वर्गाला विचारायचे आहेत। तुम्ही सगळे 11वी 12वीचे विद्यार्थी आहात का? तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात, तर ठीक आहे, आणखी थोडे लहान आहात तुम्ही, हरकत नाही। आणि तुम्ही आता नेमके शाळेमध्ये आलेले आहात, बरोबर बरोबर ना? आता तुमची प्रार्थना सुरू होती, मी जेव्हा आले तेव्हा तुमची प्रार्थना सुरू होती, राईट? असेंब्ली सुरू होती, म्हणजे तुम्ही जेवण करून आलात का? जेवण करून आलात ना? म्हणजे पोटाची काही तुम्हाला आता प्रॉब्लेम नाहीये, परेशानी नाहीये, भूक लागली आहे, पोटात काळं वाटतं असं काही नाहीये, म्हणजे तुम्ही ऐकू शकता। थोडं 10 मिनिट तुम्ही ऐकू शकाल ना? चालेल ना? तुम्हाला बोर होतं का? आम्ही सगळे तुम्हाला बोर नाही करत? चालेल, मग ठीक आहे। हे काय आहेत पहा, की जसं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ही अखिल भारतीय ग्राहक पंचायत जी आहे ही काय आहे याच्याबद्दल तुम्हाला बरंच काही सांगितलं सरांनी। तर मग आपण सगळे ग्राहक आहोत हे पण त्यांनी सांगितलं। ग्राहक म्हणजे काय तुम्हाला समजले का? ग्राहक म्हणजे काय, ग्राहक म्हणजे काय ते समजलंय का? मला सांगा बरं। आता तुम्हाला मोतीराम शिंदे सरांनी सांगितलं आणि करंजे सरांनी सुद्धा सांगितलं ग्राहक म्हणजे काय, समजलंय का तुम्हाला? नाही समजलं। ग्राहक म्हणजे काय नाही समजलं। तुम्ही खरेदी करतात का? करता खरेदी? सगळेजण करतात ना? असं का? काही जण मन खाली घालतायत। खरेदी आपण सगळेच करतो की नाही? मग खरेदी करणारी प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे। आपण सगळेजण खरेदी करतो की नाही? तुम्ही हट्ट करता की नाही तुमच्या आई वडिलांकडे? करता की नाही हट्ट? कशासाठी हट्ट करतात? तुम्हाला काहीतरी हवं असतं का नाही? आईकडून वडिलांकडून काहीतरी हवं असतं ना? काय हवं असतं तुम्हाला सांगा बरं? काय हवं असतं? मोबाईल हवा आहे? बाईक हवी आहे? नाही ना? हट्ट करता की तुम्ही? असं आपण छोट्या गोष्टींसाठी आपल्या आईवडिलांकडे आपण हट्ट करत असतो। आपल्याला असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काही ना काही खरेदी करावं आणि ही खरेदीची जी भूमिका आहे ती कुठून येते? आता तुम्ही लहान असताना काही तुम्हाला कळतं का? तुम्ही
हा जो आहे तो खूप निरीक्षण करणारा प्राणी आहे. तुम्ही निरीक्षण करत आलेला आहात लहानपणापासून. तुम्ही निरीक्षण करता तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते सगळेजण खरेदी करतात, ते सगळेजण मार्केटमध्ये जातात, दुकानात जातात. आपण लहान असताना दुकानच म्हणतो, मार्केट आपल्या लहान असताना आपण मार्केट म्हणण्याची काही सवय नव्हती. दुकानात जायचं, बिस्किट आणायचे, गोळ्या आणायच्या, हे सगळं आपण केलेलं आहे. आता थोडंसं त्याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट झालेलं आहे आणि आपण आता चॉकलेट म्हणतो, चॉकलेट आणतो किंवा काय काय जे असेल ते आणतो आपण. आणि हे सगळं करण्यासाठी, हे सगळं घेण्यासाठी आपण हट्ट करतो आपल्या आई वडिलांकडे. पण प्रत्येक वेळेला तुम्हाला देतात का हो तुमचे आई वडील? देतात का? नाही देत. प्रत्येक वेळेला तुम्ही आईला मागितलं, आईला म्हटलं की आई आता मला आज नवीन ड्रेस घालण्याची इच्छा झाली, मला उद्या नवीन ड्रेस घालायचा आहे. तुम्ही वडिलांना म्हटलं की मला उद्या नवीन ड्रेस घालायचा आहे, मला तुम्ही आता नवीन ड्रेस घ्यायचा आहे, चला मार्केटमध्ये माझ्यासोबत. काय लगेच तुमचे आई वडील म्हणतात का चल चल निघूया आपण मार्केटमध्ये? नाही ना. पर्यावरणाचा विचार इथून सुरू झाला पाहिजे. पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण कमीत कमी खरेदी करण्याचा प्रघात आपण घालून घेतला पाहिजे. आपल्याला गरज आहे का खरेदीची? आपण उठसूट खरेदी करत जातो. पहा तुम्ही, आणि स्त्रिया आघाडीवर असतात बरं का. एका स्त्रीला ती शेजारच्या घरामध्ये जर नवीन काही वस्तू आली तर ती लगेच तिला वाटतं की माझ्याकडे पण असावी, की माझ्या घरात पण ही वस्तू आली पाहिजे. आणि ही भूमिका मुलींमध्ये, आपण आपल्या मुलांमध्ये संस्काराच्या रूपाने आपण रुजवतो. म्हणून पर्यावरणाचा जर आपल्याला विचार करायचा असेल, आजचं जर पर्यावरण जर तुम्ही पाहिलं तर आज सगळीकडे प्रदूषणाचा विळखा आहे. आणि संपूर्ण भारत, आज घडीला तुम्ही जर गुगलवर गेला, तुम्ही सर्च केला तर पहा तुम्ही आज इथली हवा किती शुद्ध आहे. हे तुम्ही पहा, आजूबाजूची हवा आपल्या किती शुद्ध आहे, किती आपण प्रदूषणात राहत आहोत हे पहा तुम्ही. आणि आत्ताच मी हे पेपर मला दिला इथे तुम्ही आल्यानंतर, आणि हा मी पेपर वाचला. अधिवेशनातील वेळेच्या अपव्ययाची भरपाई कोण देणार? भाई लक्ष्मणरावजी गोळेगावकर विचारतायत. आणि हे असंच आहे की आपली जी भरपाई, आपलं जे पर्यावरणाचं जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कोण करणार? बरोबर. तर त्यामुळे हा विचार आपल्याला करायला पाहिजे की आपण जेव्हा आपण खरेदीचा विचार करू तेव्हा आपण आवश्यक आहे का खरेदी हा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आणि उठसूट आपण जेव्हा खरेदीला जातो तेव्हा काय होतं, आपण खरेदी करतो, घरात आणून टाकतो, खरेदी करतो, घरात आणून टाकतो, वस्तू आणतो, घरात आणून टाकतो. टीव्ही आणला, घरात ठेवला, मोबाईल आणला, घरात ठेवला, ही वस्तू आणली, घरात ठेवली, ती वस्तू आणली, घरात ठेवली. आवडते कोण? आवडतं कोण? सांगा बरं. घर कोण आवडतं? तुम्ही आवडतात? मुलं आवडतात का कधी घर? नाही आवडत. कोण आवडतं? मुली. आजकालच्या तर मुली पण आवडत नाही. आजकाल मुलांच्या आणि मुलींचा संस्कारच नाही राहिलेला घर आवडणे, संस्कार नाही राहिलेला. मग घर कोण आवडतं? तुमची आई आवडते. बरोबर आहे. आणि आपण हा जो वस्तूंचा खरेदी करून आणलेला कचरा असतो आपण घरामध्ये साठवून ठेवतो, हा हे घर आवडण्यामध्ये आपल्या आईचा आणि स्त्री वर्गाचा वेळ वाया जातो. म्हणून पर्यावरण पूरक ग्राहकत्वाची जी संकल्पना आहे ती रुजवणं मला क्रमप्राप्त वाटतं. आणि मी यावर भरपूर खूप सारं लिखाण केलेलं आहे. पर्यावरण पूरक ग्राहकत्व म्हणजे काय? यूज अँड थ्रो, यूज अँड थ्रो. आपल्याला काय आजकाल कसं आहे, आपल्याला काही साफसफाईला आपल्याला वेळ नाहीये, आपल्याला नीटनेटकं काम करायला वेळ नाहीये, आपल्याला काय वस्तू वापरायच्या, आणायच्या, वापरायच्या, फेकून द्यायच्या. अशा पद्धतीने आज पृथ्वीवरच्या घनकचऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे. आणि म्हणून आपण जेव्हा पर्यावरणाचा विचार करतो तेव्हा हे पर्यावरण स्नेही ग्राहकत्व, पर्यावरण पूरक ग्राहकत्व आपण आपल्या अंगी बांधून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य ठरतं. मुलींना हसायला येते, त्यांना वाटत असेल मला काय सांगतात आम्हाला खरेदी करू नका म्हणून, अरे आम्हाला तर हे खरेदी करायला आवडतं, ते खरेदी करायला आवडतं. आणि मॅडम तर सांगतात की फक्त खरेदी करू नका, आपण जेवढ्या वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करत असतो त्यातल्या जवळपास 70% वस्तूंची आपल्याला गरज नसते. पहा तुम्ही आता घरात जाऊन तुम्ही ऑब्झर्वेशन करा, आपल्याला गरजच नसते त्या वस्तूंची, आपण घेत जातो. कशामुळे? ह्यानी घेतलं म्हणून घेतलं, तिने घेतलं म्हणून घेतलं, त्याने घेतलं म्हणून घेतलं, त्याने घेतलं म्हणून घेतलं. अशा पद्धतीने आपल्याला सवय लागलेली आहे. आपण घरामध्ये कचरा साठवतो आणि आपण कचऱ्यामध्ये सामानासारखे निवांत पवडत असतो. पहा तुम्ही काय करायचं, वस्तू खरेदी करायच्या आणि त्या आवडत बसायच्या. कुठला पॉइंट आहे याच्यामध्ये, लॉजिक कुठला आहे? यामुळे काय होतं
की मुलींचा आणि स्त्रियांचा वेळ वाया जातो आणि त्यांना स्वतःचं जे कर्तृत्व जे त्यांना गाजवायचे, त्यांना ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या, जे काही चांगले कामं करायचे, त्याच्यासाठी त्यांना वेळ भेटत नाही. एवढा बारकाईने कुणी विचार करणार नाही किंवा तुम्हाला कुणी सांगणार पण नाही. मग का तुमच्यावरच येतं? मुलं नाही आवडत ना पसारा, मुलांना सांगत नाही, आई सांगत नाही, वडील सांगत नाही, घरात कोणीच सांगत नाही. हे चाललंय झाडून काढ, थोडासा पसारा आवरून ठेव, किती पसारा केलाय सांगतात का कधी? आपण मुलांना सांगतो का कधी? नाही. तर मुलीला चल सगळे कपडे धुवून टाक, भांडे घास, सगळं आवरावर कर, नीट कर. हे जे संस्कार आहेत, ही समतेची, समानतेची जी भावना आहे, त्यामध्ये कुठेतरी आपलं पर्यावरण स्नेही आणि पर्यावरण पूरक ग्राहकत्व सुद्धा दडलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि उगीच काय होतं, आता माझ्या घरी तर टीव्ही नाहीये, माझ्याकडे टीव्हीचं स्क्रीन आहे, पण ते टीव्ही म्हणून वापरत नाही मी, ते मी कम्प्युटर म्हणून वापरते. माझ्याकडे टीव्ही नाही. आणि त्यानंतर जे वेगवेगळे चॅनल्स असतात, आता तुम्हाला म्हणजे हे खोटं नाही बरं का, इथे माझे वडील आहेत, माझे मिस्टर बसलेले आहेत, माझ्या घरी टीव्ही नाहीये. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही माझ्या घरी येऊन पाहू शकता. माझ्या घरी टीव्ही नाही, कारण मला टीव्ही पाहायला वेळ नाही. मला टीव्हीवर मालिका पाहत बसणं मला आवडत नाही, मला टीव्ही पाहायला वेळ नाही, म्हणून माझ्या घरी टीव्ही नाहीये. पण याच्या मागची जी भूमिका आहे की मला माझ्या वेळेचं मला नियोजन करता येतं. मला महत्वाची अनेक कामं आहेत आणि म्हणून का मी तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशा ह्या मालिकांची नावं तर पहा ना तुम्ही, माझ्या नवऱ्याची बायको वगैरे असं मालिकांची नावं पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल. हे असं फालतू स्टफ पाहण्यामध्ये, कचरा पाहण्यामध्ये आपण आपला वेळ का वाया घालवायचा? आणि त्या बायकांचे मेकअप तर पहा कसले भयानक असतात. त्या सिरियल्स मधल्या ज्या बायका असतात त्यांचे मेकअप पहा कसे भयानक असतात. असले डेंजर ते काहीतरी टिकल्यान आणि काहीतरी असलं भयानक रूप करून येतात. अशी तुमची आई तुम्ही पाहिली आहे का कधी घरामध्ये? तुमची आई, बहीण, मावशी, तुमच्या आजूबाजूच्या स्त्रिया असे केस भले मोकळे सोडून स्वयंपाक करताना पाहिले तुम्ही कधी? नाही ना. मग हे सिरियल मध्ये पाहतात आणि मग मुलींमध्येच आवडायला लागतं. मग म्हणून काय करायचं की आपल्या वागण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल करायला. आपण पूर्ण कपडे घालायला काय हरकत आहे? कशाला तुम्ही त्या हिरोईनचं अनुकरण करायला जातात, त्या हिरोचं अनुकरण करायला जातात? पूर्ण कपड्यामध्ये अंग झाकायला आपल्याला लाज का वाटावी? कशाला हिरोईनचं पाहायचं आणि उगीच काहीतरी इकडून कापलेले कपडे, तिकडून कापलेले कपडे, फाटक्या तुटक्या जीन्स घालायच्या कशासाठी? कशाला हा पसारा आपल्या घरामध्ये घेऊन यायचा? चांगले 4 कपडे घ्यायचे आपण आणि ते घालायचे आणि थोडंसं आपल्याला काही समाजासाठी, आपल्या आई वडिलांसाठी आपल्याला काही करता येते का ते आपण पाहूया. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य आहे की खरेदी आपण कमीत कमी करायला हवी. जेवढी आपल्याला आवश्यक खरेदी आहे, जेवढं आपल्याला खायला प्यायला लागतं, जेवढ्या आपल्या आवश्यक गरजा आहेत, तेवढीच खरेदी आपण करायला हवी. आणि दुसरे खरेदी करतात म्हणून तर अजिबात खरेदी करू नये. तसं जर असलं असतं तर आज मला जर दुसऱ्यांकडे टीव्ही आहे म्हणून माझ्याकडे टीव्ही असावा असं मला वाटलं असतं, तर माझ्याकडे टीव्ही राहिलं असतं. नाहीये माझ्याकडे टीव्ही. दुसऱ्यांकडे सोफा आहे म्हणून जर मला सोफा घ्यायची इच्छा झाली असती तर माझ्याकडे सोफा राहिला असता. माझ्याकडे सोफा नाहीये, तर त्यांना कुणाला माझ्या घरी येऊन सोफ्यावर बसायचं, त्यांनी माझ्या घरी येऊ नये, कारण माझ्याकडे सोफाच नाहीये. म्हणजे सांगण्याचा मुद्दा तुम्हाला थोडासा मला हसवायचं सुद्धा, तुम्हाला बोर होऊ नये यासाठी, की कशासाठी हे सगळं कशासाठी घ्यायचंय याचा पण आपण विचार करायला हवं. त्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. हे जे वय असतं ना तुमचं, दिस इज व्हेरी टेंडर एज. या वयामध्ये आपल्याला काय वाटतं, या मुलांना असं वाटतं की नाही माझ्याकडे हे असं, हे स्वप्न पाहण्याचं तुमचं वय आहे. मग या स्वप्न पाहण्याचं तुमच्या वयामध्ये तुम्ही स्वप्न जरूर पहा, पण तुमची स्वप्न वेगळी असली पाहिजे. जशी डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी सांगितलेली स्वप्न आहे, जशी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली स्वप्न आहेत की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. ही स्वप्न आपल्याला पडावी. हो, आपल्याकडे मला आज हा ड्रेस घ्यायचा आणि मला तो ड्रेस घ्यायचा आणि मला आज बाईक घ्यायची आणि मला मोबाईल घ्यायचा, ही स्वप्न नकोच पडायला आपल्याला. आता मला वाटतं सकाळीच मी एक न्यूज वाचली कुठेतरी टीव्ही वरती. तेलंगणातली एक मुलगी आहे शाळेमध्ये जाणारी, वाचली तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश सारखं दुसरं म्हणजे तिथल्या एका मुलीने काय केलं माहितीये? आवर्जून सांगते, पर्यावरणाशी निगडीत बातमी आहे म्हणून सांगते तुम्हाला. त्या मुलीने काय केलं की आजूबाजूला तुम्ही पाहिलं तर खूप प्लास्टिक
वाचलं होतं सगळीकडे. मग ते पाहिल्यानंतर त्या प्रदूषणाचं तिला गांभीर्य तिला जाणवलं. तुमच्याच वेळेची मुलगी आहे ती, मला वाटतं 10वी मध्येच काहीतरी मुलगी आहे ती. त्या मुलीने काय केलं की तुमचं भुईमुगाच्या शेंगा असतात त्याच्या टरफलांपासून तिने रोपांच्या ज्या कुंड्या असतात, आजकाल काय होतं आपण पर्यावरणपूरक आपण ऍक्टिव्हिटीज घेतो, आपण वृक्षारोपण करतो, पण आपली जी कुंडी असते किंवा रोप असतं ते पॉलिथिनच्या बॅगमध्ये असतं की नाही. पर्यावरण ते वृक्षारोपण तर खूप होतं. मागे आपण 1 कोटी वृक्ष लागवड केली, त्यातले आता 100 तरी वृक्ष शोधावी. 1 कोटी वृक्ष लावले ना, आपला शासनाचाच उपक्रम होता. इथे शासनाचे संपूर्ण अधिकारी बसलेले आहेत. मी सर्वांची सन्माननीय व्यासपीठाची माफी मागते, पण 1 कोटी वृक्ष लावले हो आपण. मग ते 1 कोटी वृक्ष जर लावले तर मग आपलं प्रदूषण किती कमी व्हायला पाहिजे होतं, झाले का? वाढलंय म्हणतं प्रदूषण. त्यातले त्या 1 कोटी लावलेल्या वृक्षांमधले आपण फक्त 1000 झाडं वाढलेत असं शोधून आणा, त्याचे फोटो काढून दाखवा. होत नाही. ते पॉलिथिन मध्ये लावतात. वृक्षारोपण पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये आपण वृक्ष ठेवतो, रोप ठेवतो. त्या मुलीला ते आवडलं नाही. तिने भुईमुगाच्या टरफलांच्या तिने ते रोप ठेवण्यासाठी कुंड्या बनवल्या, जे पर्यावरण स्नेही. हे काय, दिस इज इनोव्हेशन. हा शोध आहे. गरज ही शोधाची जननी असते. त्या मुलीला जाणवलं की पर्यावरणामध्ये खूप प्रदूषण झालंय, सगळीकडे पॉलिथिनचे ढिगारे साचलेले आहेत. पहा तुम्ही येताना परभणीमध्ये, आता आम्ही सगळे परभणी, आता आपण जाताना येताना पहा आपल्याकडे पॉलिथिन शिवाय, पॉलिथिनच्या कचऱ्याशिवाय आणि त्यावर चरणाऱ्या त्या काही प्राण्यांशिवाय काही दिसतं का? लोक म्हणतील आहे की चांगलं सुरू, मला दाखवाच तुम्ही काही चांगलं आहे तर आपल्या परभणीमध्ये. आता ह्याच्यामध्ये आणखी एक बातमी आहे सर. परभणीला महानगरपालिका म्हणायचं का परभणी शहर ग्रामपंचायत म्हणायचं? बातमी आहे. याच्यामध्ये काय चूक आहे मॅडम, तुम्हीच सांगावं. तुम्ही सगळे शासनाचे अधिकारी आहात, यामध्ये तुम्हीच सांगावं, कुणीही सांगावं की याच्यामध्ये काय चूक आहे. तर हे जर असं जर आपलं पर्यावरण असेल, एवढा प्रचंड प्रदूषणाचा आपल्याला त्रास होतो, सगळे आजारी पडतात, सगळे आजारी पडतात. धूर आणि धूळ एवढी प्रचंड आहे आपल्या परभणीमध्ये, सगळे आजारी पडतात. आणि मग डॉक्टर लोकांचं फावतं. आता डॉक्टरांच्या घरचे आहेत तरी पण मी हे म्हणते की डॉक्टर लोकांचं फावतं. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टर लोकांचं फावतं. मग आपल्याला डॉक्टरांकडे किती जायचंय, आपल्याला जायचंय का नाही, हा पण विचार आपण करायला हवा. म्हणून आपण पर्यावरणाचा विचार करून आपलं अन्न, आपण जे अन्न ग्रहण करतोय ते पर्यावरणाचा विचार त्याच्यामध्ये असायला हवा. मग आपण पर्यावरणही अन्न ग्रहण केलं पाहिजे. पिझ्झा, बर्गर वगैरेची आपल्याला गरज नाहीये. आपल्याकडे स्प्राउट्स आहेत, मोड आलेली कडधान्य असतात, आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, एवढी व्हरायटी आहे आपल्याकडे, ते आपण खात नाही. फ्रँकली सांगते तुम्हाला, मला ज्वारीची, नाचणीची आणि बाजरीची भाकरी खूप आवडते आणि आम्ही रोज घरी ते खातो. तर हे काय आहे, हा आहार कसा आहे, हा पर्यावरण स्नेही आहार आहे. कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न खायचं, हे सगळं पर्यावरणाचे संस्कार आहेत. हे आपल्याला स्वतःवर मानून घ्यायला हवे. आणि हे मुली, तुम्ही तुमचं हे जे वय आहे, या वयामध्ये हे संस्कार तुमच्यामध्ये जर रुजले तर पुढे चालून तुम्ही या देशाचे जबाबदार नागरिक होण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही. हा सगळा पर्यावरणाचा विचार आहे. दुसरा आणखी एक सांगते तुम्हाला, पर्यावरण आणि त्याच्याशी रिलेटेडच सांगते. तुम्ही ग्राहक आहात, आता तुम्ही लहान आहात आणखी, मला नाही वाटत की आपल्या मुली काही समजा काय मेकअपचे काही वापरतात, काही पदार्थ, ते काय तुमच्या त्या काय कॉस्मेटिक्स ह्या मुली वापरत असतील असं मला नाही वाटत. आणि त्या जर वापरत असतील तर ते चुकीचं पण आहे, हे पण लगेच सांगून टाकते. हे तुमचं वय नाहीये कॉस्मेटिक्स वापरण्याचं. मग तरी पण आपण सगळेजण कॉस्मेटिक्स वापरतो, आपण फेअर अँड लवली वापरतो आणि आपल्याला माहीतच नाही की त्यात दिशाभूल करणाऱ्या आणि फसवणाऱ्या जाहिराती आहेत. त्यामुळं आपलं नुकसान होतं, पर्यावरणाचं सुद्धा नुकसान होतं. आपण फेअर अँड लवली वापरतो, 7 दिन में गोरेपन का एहसास नाही वापरत बरं का, म्हणून सांगतेय मी. एवढं ठामपणे सांगणार तीच व्यक्ती सांगू शकते जी स्वतः त्या गोष्टीवर अमल करते. मी वापरत नाही म्हणून सांगते. कशाला वापरायचं फेअर अँड लवली? जर फेअर अँड लवली वापरून जर गोरं होत असेल कुणी, तर फेअर अँड लवलीचं क्रीम आफ्रिका खंडातल्या लोकांनी आपल्यापर्यंत येऊच दिलं नसतं. तरी आपण ऐश्वर्याने तुम्हाला माहित नाही ते लावत नाही, ते प्रॉडक्ट तुम्हीही वापरत नाही. ज्या कॉस्मेटिक्सची, ज्या पदार्थांची ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात, ज्या
जाहिरात करतात ते लोक वापरत नाही की माहिती आहे तुम्हाला, त्यांना पैसा भेटतो त्याची जाहिरात केल्यावर, ते त्यांचा बिझनेस आहे म्हणून ते लावण्याचं दाखवतात तुम्हाला, ते वापरत नाही. असल्या पडतूस क्रीम ते कशाला वापरतील, त्यांचा आहार चांगला असतो, ते चांगलं चांगलं खातात म्हणून ते सुंदर दिसतात. आणि आपण त्यांच्या ऍडव्हर्टाईज करण्याच्या जाहिरातींना बोलतो आणि मग त्यांनी फेअर अँड लवली घेतलं, त्यांनी फेअर अँड हँडसम घेतलं, कोणी काय घेतलं, कोणी काय घेतलं, कशाला. पॅराशूटचं ऑइल बेस्ट ऑइल आहे, बेस्ट मॉइश्चरायझर इन द वर्ल्ड जर कोणतं असेल तर ते पॅराशूट ऑइल आहे. पॅराशूट ऑइल लावा तुम्ही, 8 दिवसातून 2 वेळेस पॅराशूट ऑइल लावा. खोबरेल तेल, प्युअर खोबरेल तेल लावा, सगळ्या त्वचेला लावा, चेहऱ्याला पण लावा तुम्ही आठवड्यातून 2 दिवस, बघा फरक तुम्हाला जाणवतो की नाही. हे सगळं हे काय, हे पर्यावरणाचे संस्कार आहे. आपण हे सगळं कचरा वापरतो, कॉस्मेटिक्स असू द्या, प्रॉडक्ट्स असू द्या, इमल्सिफायर्स आहेत, ॲडिटिव्हज आहेत, वेगवेगळे पदार्थ. हे जे तुम्ही हॉटेलमध्ये जाता, जेवण करता, तिथे त्याला काय म्हणतात, त्याला टेस्टिंग एजंट्स वापरतात, त्याला तुम्ही अजिनोमोटो म्हणता. तुम्हाला ते काय मंचुरियन आवडतं, मला पण आवडतं बरं का, घरी करून खाते मी, कारण त्याच्यामध्ये तुम्ही टेस्टिंग एजंट मला वापरायचा नाही म्हणून, मग ते अजिनोमोटो वापरायचा नाही म्हणून मग घरी करून खायचं जसं जमेल तसं. त्याच्यात तुमचे सॉसेस असतात, तुमच्या काय काय गोष्टी असतात, इमल्सिफायर्स, टेस्टिंग एजंट्स, ॲडिटिव्हज, हे सगळं ज्या पदार्थांमध्ये वापरलं जातं ते पर्यावरणाला घातक असतात, ते आपल्या आरोग्याला घातक असतात. हे आपल्याला कळत नाही. आपल्या रोगीत ते कुरकुरे आवडतात, आपल्याला चिप्स आवडतात. ते चिप्स पहा तुम्ही, ते 6 महिन्यापूर्वी बनवलेले चिप्स त्या पॅकेटमध्ये आपण खातो, आपण पाहत नाही त्याच्यावर एक्सपायरी डेट पाहत नाही, पॅकेजिंग डेट पाहत नाही. पाहिली तर तुम्ही दुकानदाराकडे जा, त्यांना भांडा की हे बेस्ट बिफोर 6 मंथ आहे ना, ते पॅकिंग कितीतरी आधी केलेलं असतं. याच्या बाबतीमध्ये आमचे सगळे ग्रामपंचायतीचे लढे सुरू असतात. 6 महिन्यापूर्वीचं बाहेरचं खातो, घरातलं सकाळचं शिळं संध्याकाळी आई खा म्हणली तर नाही खायचं सकाळचं, मला आत्ता ताजं करून दे असं आपण आईला म्हणतो. पण बाहेरचं आपल्याला 6 महिन्याचं शिळं चालतं. हा सगळा विचार जो आहे, आपल्याला आपलं माइंड ब्रेन वॉश करायचं, आपल्या ब्रेनला वॉश करा. ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकून घ्या आणि चांगलं काय आहे, ग्राहक म्हणून आपल्यासाठी चांगलं काय आहे याचा आवर्जून तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही विचार करा आणि चांगल्या चांगल्या सवयी पाठवा. खरेदी करू नये अशातला भाग नाही, पण खरेदीला जाताना तुमची पावती घ्या. आवडली जे काही खरेदी करणार आहे त्याची पावती घ्या, कारण तुमची जर फसवणूक झाली तर तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. आपल्याकडे कसं असतं, आपल्याला वेळच नसतो. आजकाल सगळ्यांना फक्त एका गोष्टीसाठी वेळ आहे, मोबाईल वापरण्यासाठी सगळ्यांना वेळ आहे, बाकी कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाहीये, पण मोबाईल वापरण्यासाठी सगळ्यांना वेळ आहे. मग आपण जातो खरेदीला, मग तिथे जातो आणि आपण काहीतरी सांगतो तिथे दुकानदाराला, मला ही गोष्ट हवी आहे, ती गोष्ट हवी आहे. मग तो दुकानदार देतो, तोपर्यंत आपल्याला दम येत नाही, तोपर्यंत आपला मोबाईल इकडे ऑन होतो. पहा तुम्ही, हे होतंय. तोपर्यंत मोबाईल ऑन होतो. ज्या जमान्यात मोबाईल नव्हते त्या जमान्यात काय होतं, लोक जगत नव्हते का, उलट ते समाधानी जगत होते. काय मोबाईल आपलं समाधान सगळं हिसकावून घेतलं. आणि मग तिकडे आपण जे खरेदीचं सांगतो, तिकडे ऑर्डर देतो, इकडे मोबाईल बघतो, तो माणूस काहीतरी घेऊन येतो, आपण तसंच ते आपल्या पिशवीत टाकतो आणि पावती घ्यायला तर आपण विचारच करत नाही, कारण आपलं ते ध्यान म्हणून नसतं, गावी नसतं. म्हणून आपण प्रत्येक खरेदीवर पावती घ्यावी. 10 पैशाची जरी खरेदी केली तरीही आपण पावती घेतली पाहिजे. तो जर दुकानदार म्हणत असेल, असं काय खरेदी केलंस तू, 10 रुपयाची वस्तू तर खरेदी केली आणि तुला कशाला पावती पाहिजे, तर त्याच वेळेला त्याला जाब विचारायचा, मी 10 रुपये नाही, मी 10 पैशाची जरी खरेदी केली तरीही पावती देणं हे तुझं कर्तव्य आहे बाबा, दे गुपचूप, नाहीतर तुझ्यावर मी खटला दाखल करेन. एवढंच बोलायचं. मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा सदस्य आहे किंवा सदस्य आहे, मेंबर आहे किंवा माझी जवळचे नाते, एवढं जरी तुम्ही सांगितलं ना, त्या लोकांचा वागण्याचा त्यांचा ॲटिट्यूडच बदलतो. पहा, तर ह्या गोष्टी आपल्याला माहित हव्या की आपली फसवणूक होता कामा नये. आपले पैसे आपल्या आई वडिलांच्या मेहनतीचे पैसे आहेत, फुकटात आलेले पैसे आहेत का, आपल्या आई वडिलांच्या मेहनतीचे पैसे आहेत. असेच पुढे आपल्याला फसवावे का, असंच आपण ते पैसे कुणाला देऊन टाकावे का आणि काही पण घेऊन यावं का आपल्या घरी, नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तुमच्या मनामध्ये रुजला पाहिजे. तुम्हाला जे पॅम्पलेट वाचलेले आहेत ना, तर त्या पॅम्पलेटमध्ये ही सगळी माहिती आहे, त्याच्यामध्ये थोडाफार उल्लेख आहे. कायद्याविषयी मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही, कारण कायदे समजण्या एवढं तुमचं वय आता आहे असं मला वाटत नाही. आणि
कायद्याची भाषा आहे. कायदे तज्ञच जाणून कायदे तज्ञ तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन करतील. आहेत आपल्याकडे कायदे तज्ञ पण भरपूर या सगळ्या ह्याच्यामध्ये. मला येत नाही किंवा माहित नाही अशातला